नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। समता, स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहराच्या मध्यभागी राजेंद्र नगर येथील सिद्धी श्री अपार्टमेंटमध्ये नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी गुन्हे शाखेने केलेल्या धाडीत तब्बल वर्षानुवर्ष सुरू असलेले सेक्स रॅकेट उघड झाले आहे। या रॅकेटमध्ये 2 प्रमुख महिला तसेच 4 तरुणीही पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। ग्रामीण भागातील निष्पाप मुली व अगदी विद्यार्थिनीही या गोरखधंद्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। संपूर्ण इमारतीभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावून हा व्यवसाय सुरक्षित ठेवला जात होता। पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या धक्कादायक प्रकरणाची माहिती जाणून घेऊया। अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजेंद्रनगर येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये कार्यवाही केली। या कार्यवाहीत 2 मुख्य महिलांसह 4 तरुणींना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांच्या तपासात उघड झाले की मागील कित्येक वर्षांपासून येथे सेक्स रॅकेट सुरू होते। ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील लुभावून किंवा फसवून या कुंटणखान्यात आणले जात असे। यानंतर त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। धक्कादायक बाब म्हणजे सिद्धीश्री अपार्टमेंटमध्ये खाली एक फ्लॅट व वर एक फ्लॅट घेऊन या अवैध धंदा सुरू होता। इतकेच नाही तर बाहेरगावपर्यंत कोणी पोलिसांना किंवा स्थानिकांना माहिती मिळू नये म्हणून संपूर्ण इमारतीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले होते। गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धाडीत अवैध सेक्स रॅकेट उघडकीस आलं असून आरोपींवर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे। अमरावतीतल्या मध्यवर्ती भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले सेक्स रॅकेट गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे। ग्रामीण मुली आणि विद्यार्थिनीही वापरणाऱ्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आणखी किती जण या सहभागी आहेत हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे। अमरावतीत भाजपाच्या राजकारणात मोठी घडामोड। अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले माजी नगरसेवक तुषार भारतीय पुन्हा एकदा भाजपामध्ये परतले आहेत। पक्षातून निलंबित केलेल्या तुषार भारतीय यांचे निलंबन भाजपने मागे घेतले असून आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाच्या तिकिटांवर तयारीला लागले आहेत। भाजपा नेते व माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत आमदारकीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। पक्षविरोधी निर्णय घेतल्याने भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते। परंतु नुकत्याच झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अमरावती दौऱ्यात तुषार भारतीय यांच्याशी चर्चा झाली। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात तुषार भारतीय यांचे निलंबन मागे घेण्याचे पत्र दिले आणि कार्यक्रमात तसे जाहीर केले। यामुळे आता तुषार भारतीय पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे। या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत। तुषार भारतीय यांच्या पुनरागमनाने भाजपच्या स्थानिक राजकारणात कोणते नवे बदल घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला याचा किती फायदा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
मंगळवारी इरविन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांचा एक भव्य जनआक्रोश मोर्चा काढला गेला। हा मोर्चा राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि रोजगारात घुसखोऱ्यांविरुद्ध करण्यात आला होता। मोर्चात आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कासाठी जोरदार आवाज उठविला। आदिवासी समाजाच्या हजारो बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जन आक्रोश भाकर मोर्चा काढला। मोर्चात लोकांनी जोरदार नारे दिले। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं हे नारे संविधानात मान्यताप्राप्त आरक्षणासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनासाठी होते। युवा शक्ती जिंदाबाद 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 युवा शक्ती जिंदाबाद 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 दादा आदिवासी का नारा है, भारत देश हमारा है। आदिवासी का नारा है, भारत देश हमारा है। एक तीर एक बार, आदिवासी एक समाज। हटाओ आदिवासी एक दो को फेंक दो। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। मोर्चातील प्रमुख मागण्या होत्या की आदिवासी समाजातील बंजारा, धनगर आणि 83 जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश होऊ नये, पेसा कायदा अंतर्गत रिक्त पदे तात्काळ भरणे, ज्यात 85,000हून अधिक जागा भरायच्या आहेत, वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये देणे, बिंदू नियमावली दुरुस्ती, बोगस आदिवासींना दिलेल्या सेवांचे संरक्षण मागे घेणे, आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक भरती तात्काळ करणे, आदिवासी बेरोजगारांसाठी आदिवासी विकास महामंडळातून 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य। हा मोर्चा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईड फेडरेशन, ऑल इंडिया पीपल्स फेडरेशन, बीडचा क्रांती दल, विरांगणा राणी दुर्गावती स्मारक समिती, आदिवासी हलबा हलवी समाज संघटना, ट्रॅव्हल्स फोरम, आदिवासी समाज समन्वय कृती समिती, मेळघाट एकलव्य आदिवासी बौद्धिश संस्था परतवाडा या संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला। विशेष म्हणजे युनायटेड फोरमचे शेतकरी कर्जमाफी आंदोलन सुरू असतानाच या आदिवासी मोर्चातील सर्व बांधवांनी डॉक्टर अलीम पटेल यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सार्वजनिक समर्थनही दर्शविले। माझं नाव मीना चव्हाण आहे। माझं म्हणणं एकच आहे, आमचा अधिकार, आमचं आरक्षण, आमच्या आदिवासी समाजाचा फायदा कोणालाही द्यायचा नाही। कोणीही गैरफायदा घेऊन राहिलं, कोणी आरक्षण मागू राहिलं आमच्या नावावर, तरी माझी हात जोडून विनंती आहे, आदिवासी एसटी समाजाचा फायदा कोणालाही द्यायचा नाही। हिंदी में बोलूँ, मैं हरीश उइके, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज के इस मोर्चे के अंदर में गोंडवाना गणतंत्र पार्टी और तमाम संगठना के माध्यम से जो आदिवासी के ऊपर होने वाले अन्याय अत्याचार है, उन मुद्दों को लेकर के आज मोर्चा निकला हुआ है। विशेषतः पहली मांगनी है कि बंजारा समाज आदिवासी हो नहीं सकता और आदिवासी का आरक्षण ले नहीं सकता। दूसरा और मुद्दा उसके अंदर में अभी जो बावनकुळे साहब ने महसूल की जो ज़मीन है, जैसे आदिवासी की ज़मीन है वो लीज पर देने की बात की है, तो वो लीज पे देने के बाद आदिवासी समाज कभी करेगा नहीं। और वो राइट्स जो हमारे हैं, संवैधानिक जो राइट्स है, वो राइट्स के खिलाफ में हम उस अभी आने वाला जो उनका जो कायदा है उसका हम विरोध करते हैं। मी यशवंत अंतराम मले, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचा राज्याध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की पहिली जी प्रमुख मागणी आहे की बंजारा जी जात आहे, जी ऑलरेडी VJNT समाविष्ट आणि 3% आरक्षण घेत आहे, त्या जमातीने आता डोकं वर करून आमच्या अनुसूचित जमातीचे 60% आरक्षण द्या असे शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे। परंतु त्यांची जी मागणी आहे ती असंविधानिक आहे, कारण यापूर्वी 12 जून 1979 रोजी महाराष्ट्र शासनाने बंजाराला आदिवासीमध्ये घ्या असे शासनाकडे, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। परंतु केंद्र शासनाने 26 फेब्रुवारी 1981ला त्यांना महाराष्ट्राचा प्रस्ताव परत पाठवला आणि त्यांना सांगितलं की आदिवासीमध्ये जाण्यासाठी 5 निकष आहेत। पहिला निकष आहे
प्राचीन जीवनमान, दुसरा निकष आहे विभिन्न संस्कृती, तिसरा आहे भौगोलिक अलिप्तता, चौथा निकष आहे स्वभावातील बुजरेपणा आणि पाचवा जो निकष आहे तो तुमचा मागासलेपणा. असे 5 निकष ते बंजारा समाज पूर्ण करू न शकल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 26 नोव्हेंबर 2019 आपला प्रस्ताव केंद्र शासनाकडून परत मागितला. तरी पण असे असताना सुद्धा ह्या बंजारा समाजाने मराठा समाजाचा संदर्भ देऊन आदिवासीमध्ये आम्हाला घ्या अशी हे असंवैधानिक मागणी करत आहे. आणि महाराष्ट्रातील हे 45 जमाती ही बंजारा समाजाची मागणी पूर्ण करू देणार नाही. आणि जर शासनाने मतपेटीवर डोळा ठेवून जर त्यांना आरक्षण देण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जमात जे रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधामध्ये निदर्शने करणार. आणि आदिवासींच्या सहनशक्तीचा जेव्हा उद्रेक होईल तेव्हा शासनाला कळेल की आदिवासी काय आहेत. प्राध्यापक मधुकर उइके, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉय फेडरेशन का केंद्रीय अध्यक्ष हूँ। आज जो मोर्चा निकला है वो मोर्चा आदिवासी का जो छोटा बिंदु नामावली है, छोटा बिंदु नामावली में पहले आदिवासी 2 नंबर में था, अभी शासन ने उसको 8 नंबर पे डाल दिया है। और जिस वजह से हजारों आदिवासी युवकों को नौकरी नहीं मिल रही है और जो अधिसंख्या के पद है वो भी महाराष्ट्र सरकार भर नहीं रही है। जो बोगस आदिवासी लगे थे उसको अधिसंख्या के ऊपर उसको निकाला गया है, दूसरी जगह डाला गया है, वो जगह आदिवासियों से भरना चाहिए, ऐसी हमारी प्रमुख मांग है। हा मोर्चा आमच्या आरक्षणासाठी. माझं नाव दीपाली गेडाम, मी एक आदिवासी आहे, मला याचा खूप अभिमान आहे. आणि आज आम्ही हा मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणला याचं एकच कारण आहे की आमचा अधिकार कोणालाही देण्यात यावा नाही. हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे, तो असा सहजासहजी आम्ही कोणाला देऊ शकणार नाही आणि सरकारनेही दिला नाही पाहिजे, हीच अपेक्षा आहे आमची. जय सेवा. संतोष वलके, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष. हा जो या ठिकाणी भाकर मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाचा एकच उद्देश आहे की आमच्या समाजामध्ये पहिले अतिशय गरिबी आहे आणि त्या गरिबीमुळे आमचा समाज फार कुठेतरी मागे वाटलेला आहे. आणि अशा ह्याच्यामुळे गरिबीच्या ह्याच्यामुळे आमच्या समाजाची प्रगती होत नाही. आणि यामध्ये जर समजा इतर समाज, धनदागड्या समाज जर आमच्यामध्ये आला असेल तर निश्चितच आमच्यासाठी एक फार मोठी शोकांतिका आहे. त्याचप्रकारे आम्ही अजून ज्या स्थितीत होतो पाषाणयुगामध्ये त्या स्थितीमध्ये आम्ही जाण्याची शक्यता आहे. आणि आदिवासी होण्यासाठी एक प्रकारे त्या आदिवासीच्या पोटी जन्माला यायला लागते. कोणीही म्हटलं सुटलं का आदिवासी होतो, आदिवासी ते होऊ शकत नाही. संविधानातील जे काही कलम आहे किंवा जे निकष आहे त्या निकषामध्ये इतर समाज बसत नसल्यामुळे आम्हाला आमचं जे आरक्षण आहे संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक मोठी देण आहे, निकष बसत नसल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीरपणे विरोध करतो. माझं नाव योगेश्वरी आहे. आम्ही आमचं मागणं एकच आहे की आमच्या आरक्षणाला कोणाचाही धक्का लागला नाही पाहिजे. जे अदर समाजाचे लोक जे आहे येत आहे समाजात आम्हाला घुसखोर करत आहे, आम्ही त्यांचा येण्यास निषेध करत आहे. त्यासाठी आम्ही इथे आज सगळेजण जमलेलो आहे. आदिवासी समाजाचा हा भव्य मोर्चा त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उभारण्यात आला आहे. शासनाने लवकरच या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तब्बल 108 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालाय. जिल्ह्यातील 95 मंडळामधील सुमारे 1,60,000 शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी व्हावी, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा नुकसान झालेला आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आपण पालकमंत्री यांना पाठपुरावा केलेला आहे. या अनुषंगाने आतापर्यंत आता कर्जमाफी केव्हा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. विविध आंदोलन होत आहे शासनाच्या सरकारच्या विरोधात. पालकमंत्री आणखी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत आणि असं लक्षात आलेलं आहे की यावर्षी खरंच ओला दुष्काळ आपण ज्याला म्हणतो तो झालेला आहे. त्याच्याच अनुषंगाने अमरावतीला 108 कोटी रुपये ऑलरेडी आलेले आहेत. जसे आता 1,60,000 लोक शेतकरी जे आहेत त्यांचे बहुतेक ओल्या दुष्काळामध्ये ते ग्रासलेले आहेत. त्याच्यापैकी पोर्टलवर 1,10,000ची नोंद झालेली आहे. आता उर्वरित जे आहे त्यांचे पंचनामे करणे आवश्यक आहे. आम्ही आमची जी टीम आहे आम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग होऊन कलेक्टरला त्याची मदत करू. आणखी पंचनामे प्रत्येक शेतकऱ्याचे करण्यात यावे. आणखी ते शेतीत जाऊन ते आम्ही ते करणार आहोत.
शेतकरी यावर्षी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आलेला आहे. सोयाबीन गेलेलं आहे, आता पराठ्या पण पिवळ्या पडल्या आहेत, पराठे जाण्याच्या मार्गावर आहेत, तुरी गेलेल्या आहेत. म्हणजे हे वर्ष असं तर वर्ष मी स्वतः कधी पाहिलं नाही. एक दाणा पण अजून घरात आलेला नाही आहे आणि इतका मोठा खर्च शेतकरी करून चुकलेला आहे. खरंच म्हणजे मला मुख्यमंत्र्यांचे ही जी स्टेप आहे की ज्यांनी कर्ज लोकांना आता जे पैसे वाटप होणार आहे ते इतकं चांगलं त्यांनी केलेलं आहे. आवश्यकतेनुसार जिथे फार जास्त आवश्यकता होती तिथेच मुख्यमंत्र्यांनी बरोबर हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना एक चांगली गुड न्यूज दिलेली आहे. आभारी आहे मी मुख्यमंत्र्यांचा, आमच्या पालकमंत्र्यांचा, की तातडीचे निर्णय इतके ते घेतात. आणखी झालेली घटना जी आहे ताबडतोब शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातील. तसेच नवमीच्या शुभेच्छा देतो. आणखी पुढे सगळ्यांना नवमीच्या शुभेच्छा देतो मी भक्तांना. आणखी आईचरणी ही प्रार्थना करतो की दिवाळीच्या तोंडावर आमचा जो शेतकरी आहे तो नाराज झाला आहे, त्या शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी चांगली साजरी हो त्याच्याच करता आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी ते तातडीचे निर्णय घेतलेले आहे. त्यांच्यामुळे त्या गरीब शेतकऱ्याची दिवाळी जी आहे ती साजरी हो. तसेच मी तुम्हाला दसऱ्याच्या पण शुभेच्छा देतो सगळ्या प्रेक्षकांना. आणखी सगळ्यांना दिवाळीमध्ये चांगली दिवाळी लाभो. आणखी तुमची जी मनोकामना आहे ती सगळी पूर्ण हो अशीच मी आईचरणी प्रार्थना करतो. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासनाकडून 108 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. आता पोर्टलवरील नोंदणी व पंचनामे पूर्ण होताच हा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कितपत प्रभावीपणे पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उलटी गिनती आता सुरू झाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ व निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण कार्यक्रमाचा रोडमॅप जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करणे ही 30 सप्टेंबर आहे, म्हणजे आज. याप्रमाणे या कार्यक्रमासाठी माननीय विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत, त्यांनी अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि ते आज आपण सगळ्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती पब्लिश पण केलेले आहे. तसंच या कार्यक्रमाची 2 वेळा पुनर्प्रसिद्धी करायला लागते. पहिली पुनर्प्रसिद्धी आहे ते 15 ऑक्टोबरला आहे आणि दुसरी आहे ते 25 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर नमुना 19 मध्ये, नमुना 18 हा ग्रॅज्युएटसाठी आहे, फक्त आपल्याकडे फक्त शिक्षक असल्यामुळं शिक्षक मतदारसंघासाठी नमुना 19 मध्ये आपण अर्ज स्वीकारतो. ते अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 6 नोव्हेंबर. त्यानंतर सगळ्या प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने हस्तलिखित तयार करणं आणि प्रारूप मतदार यादी छपाई करणं हे 20 नोव्हेंबर पर्यंत करायचं आहे. प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 25 नोव्हेंबरला होईल. प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही दावे हरकती येतील त्या स्वीकारण्याचा कालावधी आहे ते 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर आहे. आणि या सगळ्या दावे हरकती निकाली काढणे आणि पूर्ण यादी तयार करणे, ते छपाई करणे याचं एक मुदत आहे ते 25 डिसेंबर आहे. आणि मतदाराची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमासाठी मतदार नोंदणी अधिकारी आपल्या विभागाच्या माननीय विभागीय आयुक्त श्वेता सिंघल मॅडम आहेत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आपले आदरणीय जिल्हाधिकारी आशिष शेरेकर सर आहेत. त्याचबरोबर आपले सगळे SDO सुद्धा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. आपल्याकडे 7 उपविभाग आहेत. या 7ही उपविभागाचे 7च्या 7 SDO हे आपले सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. आणि आपले सर्व जिल्ह्यातले 14 तहसीलदार आहेत हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत. फॉर्म 19 स्वीकारण्याचं कामकाज ह्या सगळ्या पदनिर्देशित अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये केलं जाईल. रिटर्निंग ऑफिसर असतात त्याच्यात आणि आम्ही AERO असतो त्यात, असिस्टंट इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर. म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी जे मॅडम असतात त्यांना असिस्ट आम्ही करतो. तर आम्ही जिल्ह्यापुरतं तर आम्ही ती नक्कीच खबरदारी घेऊ की ओव्हर अँड अबोव हे जे काही आधीच्या सूचना आहेत, आधीचे अनुभव आहेत, त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये काही प्रश्न येतील त्यांचे, याच्यावरही कोणाचे डाऊट असतील, एखाद्या म्हणजे प्राचार्याचे नाही, कदाचित एखाद्या शिक्षकाचे असेल,
ते पण आम्ही डाऊट त्यामध्ये क्लिअर करू. जसं आपण म्हणालात ना की बाबा आता ॲडहॉकमध्ये कोण येईल, म्हणजे मला जर समजा संस्थेने नेमणूक दिली असेल तासिका तत्वावर आणि तुम्ही सांगताय तसं एखाद्या वेळेस मला थर्ड पार्टी थ्रू अपॉइंटमेंट दिली असेल तर त्यांना डाऊट येणं साहजिक आहे की मी ॲडहॉकमध्ये बसेल का नाही, कारण इथे याच्यात फॉर्ममध्ये डेफिनेशन नाही आहे आपल्याला. तर त्याची क्लॅरिटी घेऊन आम्ही देऊ त्यांना त्याच्यात. महिला मतदार किती, शिक्षक आणि पुरुष मतदार किती, एकूण मतदार अमरावती जिल्ह्यात किती आहेत आणि यामध्ये मृत वगळलेले आहेत अपडेट? लास्ट आकडा सांगता येईल आपल्याला, कारण आता जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हे नव्याने करायचं आहे आपल्याला, त्यामुळं मागचा आकडा किती रिलेव्हंट आहे हे उचित नाही त्याच्यावर हे करणं. पण मागचा आकडा देऊ शकतो मला पाहिजे असेल. नाही, मागच्या इलेक्शनचं मला एक्झॅक्टली ॲक्शनबद्दल मला अपडेट घ्यावं लागेल कुठपर्यंत आहे ती प्रोसेस. फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की हे जे मागच्या इलेक्शनची जी काही ऑब्झर्वेशन्स असतील, जसं तुम्ही म्हणताय की आता काही ठिकाणी ट्रक आपला जो व्हॅन चालक म्हणा किंवा तिथला एखादा क्लर्क आहे की ज्याला आपल्या इलेक्शनच्या नियमावलीमध्ये ते अनुज्ञेय नाही आहे टू बिकम अ वोटर, तर त्यांचे जर तसे आधीचे अनुभव असतील तर ते आम्ही एक सेन्सिटायझेशन करू सगळ्या संस्था चालकांचं किंवा हे जे प्राचार्यांचं सुद्धा, की अशा पद्धती जर तुम्ही जर सर्टिफिकेट द्याल, भलेही कुठल्या दबावात असे ना काही असो, तर शेवटी जबाबदारी ही त्यांची राहील. आता ही जी न्यायालयीन केस आपण म्हणतात त्याच्या मला अपडेट घ्यावं लागेल, पण ज्या अर्थी न्यायालयीन केस झाली त्या अर्थी हेच आपल्याला सिद्ध होते की जर चूक निदर्शनास आली असेल तर त्याच्या पुढे कारवाईला आपण सामोरं जावंच लागेल. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विभागामध्ये 14,000पेक्षा जास्त बोगस मतदान झाले असं सुद्धा तक्रार करण्यात आली होती, जे द्वितीय क्रमांकावर उमेदवार होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने त्या संदर्भात काही तपासणी केली. अंजनगाव तालुक्यात सर्वात जास्त बोगस मतदार होते. मला वाटते ते तत्कालीन याचे रिटर्निंग ऑफिसर असतील त्यांनी त्याच्यावर कमेंट करणं योग्य राहील. मला आता त्याच्यावर कमेंट नाही करता येणार. चुका झाल्या तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल इलेक्शन याच्या अंतर्गत. हे पण जर आपण आपल्या याच्यात छापलं तर ते चांगलं होईल. आणि हे पण आपण लिहावं की काही लोकांना डाऊट असेल या पूर्ण कोण मतदार आहे कोण नाही याच्याविषयी, तर आम्ही तर आमचे डेप्टी डी ओ आणि आमची पूर्ण टीम ते पाहतोच आहे. पण आम्ही त्याच्या एक मला वाटतं एक 3-4 कार्यशाळा घेऊन टाकू. प्रत्येक तालुक्यात घेता आलं शक्य तसं ठीक आहे, नाहीतर मग काही वाटलं तर ऑनलाईनही घेता येईल आपल्याला. आता काय टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये हां ठीक आहे ना, आम्ही काय ऑनलाईनही हे करू शकतो. आउटसोर्स जे टीचर्स आहेत एखाद्या आउटसोर्स एजन्सीकडून तुम्ही म्हणताय ते जर आता मला कल्पना नाही, चेक करावं लागेल, पण जर शब्दशः आउटसोर्स असेल तर त्याला ॲडहॉक म्हणू शकू की नाही हे मला डाऊट आहे, ते मला चेक करावं लागेल. ॲडहॉक म्हणजे कसं असते, समजा ITI आहे किंवा एखादं कॉलेज आहे की ते आर्ली बेसिसवर लोकांना लावतात. इलेक्शन जेव्हा डिक्लेअर होते त्या मोमेंटपासून आपली ती आचारसंहिता ही लागू असते. ज्या मोमेंटला आपलं माननीय निवडणूक आयोगाकडून जेव्हा याची घोषणा केली जाईल त्या मोमेंटपासून ते आपलं निकाल लागेपर्यंत ही जी आदर्श आचारसंहिता आहे आणि ती जी रिटर्नमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात. जसं इतरही तुम्ही पाहिलं असेल की रेग्युलर आपले जे लोकसभा विधानसभासाठी जे ऑब्झर्वर्स असतात तर याही आपल्या याच्यासाठी ऑब्झर्वरची नेमणूक होईल, एक्सपेंडिचर ट्रॅकिंगची नेमणूक होईल. आणि याच्या व्यतिरिक्तही जे काही जे क्रिटिकल दिवस असतात मतदानाच्या 2-3 दिवस आधीचे, त्याच्यामध्ये बऱ्याच असा अनुभव आहे की अशा पद्धतीच्या तुम्ही जे म्हणताय काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा 2-3 दिवसामध्ये आम्ही विशेष त्यामध्ये पोलीस म्हणा किंवा आमची पूर्ण इलेक्शन यंत्रणा अलर्ट ठेवून आणि जसं रेग्युलर इलेक्शनमध्ये एक माननीय निवडणूक आयोगाने एक ॲप किंवा एक हेल्पलाईन दिलेली असते की तुम्हाला जर कुठे असं नागरिक म्हणून असं काही चुकीचं काही होताना दिसत असेल तर ते रिपोर्ट करण्याचं मेकॅनिझम ठेवूया आपण. भलेही मग ती तक्रार खरी असो खोटी असो, पण आपण प्रत्येक तक्रार अटेंड करू. आपण आपल्याकडून तशी कॉम्प्रिहेन्सिव्ह तयारी करू. त्याच्या मागच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैठणी वाटण्यात आल्या होत्या आणि त्या पैठणी पकडल्याही गेल्या होत्या अमरावतीच्या विभागाने भरारी पथकाने. आता भविष्यात सुद्धा यासाठी काळजी. मी ते सांगतो ना, आता मी विस्तृतपणे तेच सांगितलं. आणि आधी जे निवडणुकीचं जे तुम्ही म्हणता येते आता त्याच्यात मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मला कमेंट नाही करता येणार, पण माझा पूर्ण खात्री आहे की तत्कालीन जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्याचे त्यांनी संज्ञान घेतलंच असणार त्याचं. कारण शेवटी ह्या तक्रारी जेव्हा येतात तर त्याला एक जे प्रक्रिया आहे ती पार पाडून निर्गत करणे हे आमच्याकडून विचारणा केली जाते. असं नाही की बाबा तक्रार आली त्याचं तुम्ही निर्गती नाही केली, असं होत नाही. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा प्रशासन बोगस मतदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आता या निवडणुकीत खरी ताकद दाखविणारा उमेदवार कोण ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तब्बल 108 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालाय. जिल्ह्यातील 95 मंडळामधील सुमारे 1,60,000 शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत सिटी न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे. मी आता आपल्याकडे एकूण जे 95 मंडळ आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये, याच्यामध्ये साधारणतः 58 मंडळामध्ये आतापर्यंत या 3-4 महिन्यामध्ये अतिवृष्टी आपल्याला झालेली आहे. आणि आपल्याला माहीत असणारच की अतिवृष्टी म्हणजे त्या ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जेव्हा जास्त पाऊस पडतो 24 तासामध्ये, त्याला आपण अतिवृष्टी असं घोषित करत असतो. आणि शासनाचे जे निकष आहेत SDRFचे, त्यानुसार आपण पंचनामे केलेले आहेत. आपल्याला नुकतीच जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यासाठी एक साधारणतः 1,60,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटी रुपये शासनाकडून त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. साधारणतः 23 तारखेला तो GR आपल्याला प्राप्त झाला होता आणि आपण तात्काळ त्या GR वर कारवाई चालू केलेली आहे. याच्यामध्ये कारवाई म्हणजे जे 1,68,000 आपले शेतकरी बांधव आहेत यांच्या याद्या तयार करणे आणि त्या पोर्टलवर त्या अपलोड करणे. तर आज माझ्याकडे जे दुपारी मी आढावा घेतला होता, तर साधारणतः 1,60,000 पैकी आम्ही 1,10,000 पर्यंत याद्या ह्या अपलोड केलेल्या आहेत. उर्वरित पण याद्या 1-2-3 दिवसामध्ये आमच्या अपलोड होतील आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांना त्यांचे जे पंचनाम्यानुसार त्यांना जी मदत आहे, जी 108 कोटी शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे, ती त्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात होईल. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासनाकडून 108 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. आता पोर्टलवरील नोंदणी व पंचनामे पूर्ण होताच हा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कितपत प्रभावीपणे पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावतीतील अंबादेवी मंदिरात नवरात्रीच्या अष्टमी दिवशी भक्तांचा उत्साह शिगेवर होता. मुख्य पुजारी जोशी महाराजांच्या विधिवत पूजानंतर माता अंबेचा शृंगार झाला आणि नंतर भव्य महाआरती संपन्न झाली. हजारो भाविकांनी या पावन क्षणाचा लाभ घेतला आणि माता अंबेच्या आशीर्वादाने मंदिर परिसर आस्था आणि भक्तीने उजळून निघाला. अमरावती येथील अंबादेवी मंदिरात नवरात्री 2025च्या अष्टमी दिनानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मुख्य पुजारी जोशी महाराजांनी विधिवत पूजा अर्चना करून माता अंबेच्या शृंगारानंतर भक्तांसमोर महाआरती सादर केली. मंदिर परिसरात आस्था आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. हजारो भाविकांनी उपस्थित राहून माता अंबेचे दर्शन घेतले. प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश यार्लगड्डा यांनीही सहपत्नी महाआरतीत सहभाग घेत भक्तांसोबत माता अंबेच्या आशीर्वादाचे लाभ घेतले. संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पांढरीकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की नवरात्र काळात रोज अंदाजे 1,00,000 भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यांनी अष्टमीच्या महत्त्वाबाबत माहिती दिली आणि भक्तांसाठी संस्थाद्वारा घेतल्या जाणाऱ्या विशेष सुविधांबाबत देखील प्रकाश टाकला. आज नवरात्र उत्सवाचा जसा 9वा दिवस आहे, कारण की आज या वर्षी पूर्ण 10 दिवसांचं नवरात्र आलेलं आहे. परंतु तिथी आज अष्टमी आहे आणि गेले 9 दिवसांपासून भक्तांची इथे खूप मोठी रांग लागलेली होती, खूप मोठा ओघ लागलेला होता. दररोज किमान 1,00,000च्या आसपास भक्त हे दर्शन घेत होते. तर रविवारी तर जवळपास ही संख्या 2.25 लाखाच्या आसपास गेलेली होती. पाऊस असून सुद्धा भक्तांच्या गर्दीचा ओघ कुठेही कमी झालेला नव्हता. आज अष्टमीला अनेकांना उपवास असतो. आज अष्टमीला बऱ्याच ठिकाणी घागरी फुंकल्या जातात आणि अंबादेवी संस्थांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पूजा असते. तसं तर रोज सकाळी 4 वाजता अंबादेवीला 16 वेळा स्त्रीसूक्त म्हणून अभिषेक केला जातो आणि त्यानंतर घटाचे पूजन असतं. उद्या नवमीला पूर्ण 9 दिवसाचं जे उत्सव असतो त्याची समापन असतं. ते समापन उद्या नवमीला होम हवन होईल आणि त्यानंतर नवमीचा महाप्रसाद होईल. मला सांगताना आनंद होतो की पूर्ण आजपर्यंत 9 दिवसांमध्ये खूप असं छान भक्तांना आम्ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे सर्व विश्वस्त, सर्व कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस, पुजारी मंडळ, आरती मंडळ या सर्वांनी तसंच भक्तांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. असंच सहकार्य त्यांचं राहो आणि आई अंबादेवीची कृपा सर्व भक्तगणांवर राहो आणि सगळ्यांना छान असं आयुरारोग्य ऐश्वर्य लाभो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च अंबादेवी नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. महाआरतीसाठी ओटी भरवण्याची विशेष सोय करण्यात आली होती.
हजारो महिलांनी सजलेल्या थाळ्यांसह ओटी भरण्यासाठी उपस्थित राहून भक्तिमय वातावरण निर्माण केले. मुख्य पुजारी जोशी महाराज यांनी अष्टमीच्या महत्वासंबंधी अनेक उपदेश व माहिती भाविकांसोबत शेअर केली. या अष्टमीच्या महाआरतीने भक्तांचे मन प्रसन्न केले आणि माता अंबेच्या कृपेने संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला. आज आश्विन शुद्ध अष्टमी महाअष्टमी आज अंबादेवी संस्थानमध्ये महाअष्टमीचा महोत्सव होणार आहे. आजच्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक केला जातो रोजप्रमाणे. त्याच्यानंतर सप्तशतीचे पाठ, सप्तीच्या पाठानंतर महानैवेद्याच्या कुमारिका भोजन होतं. कुमारिका भोजनानंतर ही महाअष्टमी जी आहे ती सर्वांसाठी महाउपवासाची अष्टमी असते. या महाअष्टमीला सर्वजण उपवास करतात. अशा प्रकारे अंबादेवी मंदिरात नवरात्री 2025ची अष्टमी महाआरती भावी भक्तात संपन्न झाली. हजारो भाविकांनी उपस्थित राहून माता अंबेच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. सिटी न्यूजच्या तर्फे आम्ही माता अंबेच्या कृपेने आपल्या सर्वांचे जीवन आनंदी आणि समृद्धी हो हीच प्रार्थना करतो. गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत अमरावती येथील श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ मसानगंज येथे यंदाही नवरात्र उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. भक्ती, उत्साह आणि सामाजिक जाणीवतेचा संगम साधणाऱ्या या महोत्सवाच्या विशेष वृत्ताकडे वळूया. मसानगंज येथील श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळात गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचे हे पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. यंदाही या महोत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले आहे. मंडळांनी दररोज महाआरतीसह विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक भान जपले आहेत. या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून 29 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीला बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नागपूर गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत कुर्ला गुंडावार यांची विशेष उपस्थिती लाभली. यंदाच्या महोत्सवाला एक भावनिक किनार आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष संजय सारसार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष गोलू अठवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाची आखणी आणि आयोजन करण्यात आले आहेत, ज्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर एक सामाजिक उपक्रम बनला आहे. श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ मसानगंज येथे नवरात्रीचा हा उत्सव भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात पार पडत आहे. हा उत्सव केवळ एक धार्मिक आयोजन नसून समाजात एकोपा आणि सकारात्मकता वाढविण्याचे माध्यम बनला आहे. नवरात्रीच्या या पवित्र पर्वात भक्ती आणि समाजसेवेचा आदर्श ठेवणारे हे मंडळ खरोखरच कौतुकास्पद आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर आला आहे. परसोडी, हिंगणगाव, कराडखेड आणि निंबोडी या गावातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज धामणगाव रेल्वेच्या मध्यवर्ती वीर महाराणा प्रताप चौकात चक्काजाम आंदोलन छेडले. हजारो नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज की हमारी बागे हिंगणगाव निंबोली हिंगणगाव निंबोली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोडी, परसोडी, हिंगणगाव आणि कासारखेड या गावातील नागरिकांचा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी संतापाचा उद्रेक झाला.
गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाल्याने दैनंदिन प्रवासात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोज धोका पत्करून प्रवास करावा लागत असल्याने हजारो नागरिकांनी वीर महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या संख्येने जमून चक्काजाम आंदोलन केले. सरपंच दुर्गा बक्ष ठाकूर आणि उपसरपंच संगीता धोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये उभे राहून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यामुळे दत्तापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन चौकात त्यांनी बंदोबस्त ठेवला. नागरिकांची वाढती गर्दी आणि संतापाचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. हा रस्ता जो आहे कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून बिलकुल म्हणजे गड्डे होऊन येऊन झाला. त्याच्यावर पॅचिंग करतात. पॅचिंग केल्यानंतर पुन्हा वर खाली होऊन जात असते आणि त्याच्यामुळे लोकांना नेहमीच ऍक्सिडेंट होत आहे. इथं अपघातात तर रोज मुलं जात असतात. इकडे आदिवासी आश्रमशाळा आहे, ITI आहे, फार्मसी आहे, म्हणून रोज हजारो विद्यार्थ्यांचे जाय येत असते. परंतु त्या जायमध्ये पावसाळ्याचे दिवस गड्ड्यात पाणी भरून असते आणि त्याच्यामुळे लोक पडत आहे. मुलं तर एवढे पडत आहे की रोजचे ऍक्सिडेंट होत आहे. म्हणून त्याच्यामुळे हे गावकऱ्यांचा आक्रोश वाढलेला आहे की बा हे तुम्ही काहीतरी करा म्हणे. त्याच्या हिशोबानं आज सगळ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे की शासनाला जाग यावी. की वारंवार अर्ज दिले आहे. माझ्यापाशी आतापर्यंत 25 अर्ज असन की कोणापाशीच असं सोडलेलं नाही मी की नितीन गडकरी पासून आमदार साहेब, खासदार साहेब व मंत्रालयापर्यंत मी जाऊन केलो आहे. आता जर याच्यानंतरही जर रस्ता हा बनला नाही तर शेवट आमचे नेते अजितदादा पवार यांच्या दालनात जाऊन मी उपोषणाला बसणार आहे. नाही तर धरणे आंदोलन सुद्धा करणार आहे तिथं जाऊन. कारण की पुष्कळ झालं, रोजचे ऍक्सिडेंट होते, रोजच्या तक्रारी येत आहे लोकांना. आणि आपण या जवळचे असल्यामुळे लोक माझ्यापाशी वारंवार येत असतात की भाऊ या रस्त्याचा काही करा. म्हणून त्याच्यानुसार मी आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, आपल्या अखत्यारचे लोक आहे त्यांना मी विनंती केली, निवेदन दिले, सर्व केलं. परंतु तरी रस्ता तो न झाल्यामुळे आज हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आम्हाला. म्हणून आज हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. रस्ता बनलाच पाहिजे सर. रस्ता आपला हा परसोळी रोड हा निंबोळीपर्यंत रस्ता एकदम खराब झाला आहे. त्यासाठी रस्ता बनलाच पाहिजे. ITI कॉलेजच्या मुलांना सुद्धा त्रास होत आहे आणि येणार जाणार प्रत्येकालाच त्रास होत आहे. आम्हाला मार्केट हेच पडते, त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता पाहिजेच. शेवटी आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच आमदार प्रताप अडसळ यांनी संदेशाद्वारे नागरिकांना रस्ता लवकरच तयार होणार असल्याचे आश्वासन दिले. आमदार साहेबांची बोलणं झालेलं आहे. प्रायोरिटीवर पहिले हे काम करणार आहे. म्हणजे काही कायचं टाकलं काही हे म्हणजे माहिती जसं म्हणजे हँडमध्ये प्रपोज होईल यायच्यात पहिले ते बसन आपलं काम त्याचं पूर्ण करून देणार आहे. पहिली प्रायोरिटी म्हणजे थांबून जे काही म्हणजे पहिलं काम होईल ते आपलं पुन्हा निंबोली रस्त्याचं. किती दिवसात काही सांगितलं असं प्रस्तावित केलं आहे. ऍक्सिडेंट होत आहे, जीव जात आहे. प्रस्तावित काय केलं हॅममध्ये तुम्हाला मेसेज आला आमदार साहेबांचा की हॅममध्ये प्रस्तावित केला आहे. पण दुसरं बजेटमध्ये घेतलं नाही. बजेटमध्ये द्यासाठी मी किती वेळा निवेदन दिले. मागच्या वेळेस जेव्हा बजेट झाला तेव्हाच म्हटलं होतं की बजेटमध्ये हे टाकून द्या. अधिकाऱ्यांच्या आणि आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. की हा 1 वर्षापासून हा रोड उखडलेला आहे. गड्डे होत आहेत. गड्डे हे लोक बुजवून देतात. त्याच्यामुळे पुन्हा वरखाल हा रोड होते. त्याच्यामुळे हा रस्ता म्हणजे असा एकमेव आहे की ह्या रस्त्यानं म्हणजे ITI आहे. ITIचे मुलं 400-500 मुलं आहे. त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा आहे, फार्मसी कॉलेज आहे. या शाळेत जाण्यासाठी मुलांना एवढा त्रास होत आहे की रोजचे ऍक्सिडेंट अपघात होत आहे. म्हणून त्यामुळे ह्या लोकांचा आक्रोश वाढलेला आहे. किंवा वारंवार निवेदन देऊन, आपण अर्ज देऊन, सगळ्या आमदारला, खासदारला, सगळ्यांना निवेदन देऊन तरी सुद्धा हा रस्ता बनवण्यात आलेला नाही. म्हणून काहीतरी आता शासनाची जाग यावी म्हणून त्याच्यासाठी आज लोकांनी विचार केला की बा सगळेजण होऊन रस्ता रोको आंदोलन करा. तेव्हा शासनापर्यंत काहीतरी हे जाणार आहे की बा लोकांना त्रास होत आहे याची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तुम्ही मीडिया लोकांनी जर मदत केली तर आवश्यक पोहोचणार आहे. म्हणून मी तुमचेही आभार मानतो की बा हे अशा प्रकारे म्हणजे हा रस्त्याची माहिती वरपर्यंत गेली म्हणून ते आपला रोड पुढं दुरुस्त करून देणार आहे. तसंच प्रतापदादा अडसळना मला मेसेज पाठवलेला आहे की हॅम अंतर्गत हा मंजुरासाठी मी टाकलेला आहे. जर बजेटमध्ये बसला तर हा 5-6 महिन्यात रस्त्याचे काम सुरू होऊन जाणार म्हणून अशी त्यांनी माहिती मला दिली मेसेजद्वारा. धामणगाव रेल्वे तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन
प्रत्यक्षात कितपत उतरते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. धामणगाव रेल्वे शहर नवरात्रीच्या रंगात रंगले आहे. विविध मंडळांनी उभारलेल्या देवी मंडप, आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरात सध्या उत्साहाचे अनोखे पर्व सुरू आहे. नवरात्री उत्सवाची ही धूम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकच रंगतदार बनली आहे. धामणगाव रेल्वे शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवदुर्गा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी देवीची आरती, त्यानंतर गरबा, दांडिया, भजन, कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहे. महिलांचा आणि तरुणाईचा सहभाग विशेषतः लक्षणीय आहे. पारंपरिक पोशाखात सजलेले महिला पुरुष दांडियाच्या तालावर थिरकताना वातावरण भारावून जाते. मंडळांनी केलेली आकर्षक रोषणाई, भव्य देवी मंदिर सजावट आणि उभारलेले देखावे या उत्सवाची शोभा आणखीनच वाढवित आहेत. यासोबतच काही मंडळांकडून सामाजिक उपक्रमांनाही चालना देण्यात आली आहे. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृती सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून समाज हिताचे संदेश दिले जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि मंडळाच्या ठिकाणी भक्तिमय वातावरण, देवीचे मंगलध्वनी आणि ढोल ताशांचा गजर यामुळे धामणगाव रेल्वे शहर नवरात्रोत्सवाच्या देदीप्यमान छटेत न्हाऊन निघाले आहे. धामणगाव रेल्वे शहरात साजरा होणारा नवरात्री उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संगम ठरत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे शहरात उत्साह, आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण अधिकच खुलून दिसत आहे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात संपूर्ण देशात माता दुर्गेची भावी भक्ताने पूजा अर्चना सुरू असताना नागपूर शहरातून एक अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या
मानवता नगर परिसरात एका विकृत प्रवृत्तीच्या नराधमाने देवीच्या मूर्तीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला नागरिकांनीही रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते, पण धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पोलीस कोठडीतूनही फरार झाला। आता परिसरातील नागरिक आरोपी विरोधात कडक कारवाईची मागणी करत आहे। नवरात्र उत्सवाच्या पावन दिवसात नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवता नगर परिसरात एक अत्यंत विचित्र आणि संतापजनक घटनेने खळबळ माजवली। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सूरज खोब्रागडे नावाच्या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने देवीच्या मूर्तीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला। ही घटना घडताच संतप्त नागरिकांनी त्या नराधमाला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले। मात्र इथेच धक्कादायक वळण आलं। आरोपी सूरज खोब्रागडे पोलीस कोठडीतूनच फरार झाला। आणखी एक गंभीर बाब म्हणजे हा सूरज खोब्रागडे यापूर्वीही अशाच प्रकारच्या विकृत कृत्यामध्ये सामील होता। त्याला याआधी कुत्र्यांसोबत अश्लील कृत्य करताना पकडण्यात आलं होतं। पोलिसांच्या निष्क्रियतेची ही घटना एक उदाहरण आहे। नागरिकांनी आरोपीला आयता पकडून देऊनही पोलीस आरोपीला सांभाळू शकले नाही। लघवीला जाण्याचा बहाणा देऊन आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला। या घटनेमुळे मानवता नगरसह आसपासच्या भागात तीव्र संताप पसरला असून नागरिकांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। लोकांचा आरोप आहे की अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीला पकडल्यानंतर सुद्धा जर तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जात असेल तर ही प्रशासनाची गंभीर लापरवाही मानावी लागेल। स्थानिक नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की आरोपी सूरज खोब्रागडे याला तात्काळ पकडून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी। धार्मिक भावना दुखावणारे आणि सार्वजनिक मर्यादा भंग करणारे असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या ठिकाणी परवा दिवशी 3:45च्या आसपास सूरज खोब्रागडे या रेकॉर्डवरील जो गुन्हेगार आहे त्यानं देवीच्या मूर्तीसोबत छेडखानी केलेली होती। त्या अनुषंगाने आपल्याला तक्रार प्राप्त झालेली होती। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आपण त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर 0616/2025 BNS 298 आणि 299 या अनुषंगानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जो मंडळाचा कार्यकर्ता होता आणि तो त्या ठिकाणी झोपलेला होता त्याच्यावर पण त्यानं जीव घेणा हल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या फिर्यादीवरून सुद्धा BNS 109 प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सुद्धा त्याला सुरुवातीला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जे काय कायदेशीर कारवाई करत आहोत। नेमकी घटना काय म्हणजे कशा प्रकारे घडली? या आधीही त्यांनी अशी काही घटना केली आहे समोर आली आहे? हो, या अगोदर सुद्धा त्या आरोपीवर घोड्या याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल आहे। तो पण आमच्या तपासावर आहे। असे 2 प्रकारचे गुन्हे म्हणजे 3 प्रकारचे गुन्हे त्याच्यावर आता गिट्टी खदान पोलीस स्टेशनला सध्या करंटमध्ये दाखल आहे आणि त्याच्यावर आम्ही जी योग्य कारवाई केलेली आहे। नवरात्रीसारख्या पवित्र दिवसात देवीच्या मूर्तीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न हा फक्त गुन्हाच नाही तर समाजाच्या श्रद्धेला चिरडण्याचा गंभीर प्रयत्न आहे। आरोपी सूरज खोब्रागडे अजूनही फरार असून आता संपूर्ण शहराचं लक्ष नागपूर पोलिसांच्या कारवाईकडे लागलं आहे। प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून या विकृत प्रवृत्तीच्या नराधमाला कठोर शिक्षा केली नाही तर नागरिकांचा आक्रोश आणखी वाढणार हे नक्कीच। नागपूर शहरात पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराचा धुमाकूळ। कमाल चौकाजवळ देशी दारू भट्टीसमोर दिवसाढवळ्या स्कूटी चोरीचा प्रकार घडला। पोलिसांच्या दक्षतेमुळे आरोपीला गजाळ करण्यात यश आलंय। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्कूटी चोरीचा प्रकार घडला। फिर्यादी फैजुल्ला खान हफिजुल्ला खान वय वर्ष 48 राहणार यादवनगर यशोधरानगर यांनी त्यांची सुझुकी बगमॅग स्कूटी कमाल चौक देशी दारू भट्टीसमोर लावली होती। लघवीसाठी ते गल्लीत गेल्याचं पाहून अज्ञात आरोपीने त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवला आणि स्कूटीची चावी हिसकावून पळ काढला। फिर्यादीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजित माजगावकर आणि त्यांच्या तपास पथकाने शोध मोहीम राबविली। या मोहिमेत आरोपी कीर्तिराज हेजमेजर जयराम वय वर्ष 19 राहणार आनंदनगर यशोधरनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली सुझुकी बॅगमॅग स्कूटी आणि गुन्ह्यात वापरलेला 12.5 इंचाचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,300 रुपये इतकी आहे।
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अटक आरोपी कीर्तिराज हेजमेजर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही यशोदानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. फिर्यादी कमाल चौकात देशीदार भट्टीच्या गाडी थांबवून तो लघवी करायला गेला होता. तेवढ्यात एक माणूस आला, ते गाडीजवळ होता. हा लघवी करून जेव्हा गाडीजवळ परत आला त्यावेळेला पुढच्या माणसांनी जो आरोपी आहे चाकू दाखवून गाडीला चाबी लागूनच होती, चाकू दाखवला आणि तो गाडी घेऊन निघून गेला. अशा पद्धतीची 27 तारखेची घटना आहे. त्याने 29 तारखेला रिपोर्ट दिली होती. रिपोर्ट दिल्यावरून आम्ही ते गोपनीय माहिती काढली. त्या खबरेवरून त्याला यशोधरानगर येथून त्याच्या निवासस्थानावर उचललेलं आहे. तर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की यापूर्वी पण त्यांनी जुवेनाइल असताना 302चा गुन्हा यशोधरानगरमध्ये केलेला आहे आणि त्याला अटक करून पूर्ण विचारपूस केली असते. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि जबरदस्तीने हिसकावून नेलेलं गाडी 50,000चा आणि चाकू 300 रुपयाचा, असं 50,300 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आणि आरोपी अटक करून मान्य न्यायालयात पाठवून दिले. कीर्तिराज जयराम म्हणून आहे. तो मूळचा दुसऱ्या ठिकाणचा होता. तो या ठिकाणी बेवारसपणे होता. तो सध्या NIT क्वार्टर यशोधरानगर एरियात राहतो आणि यापूर्वी यशोधरालाच मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि याच्यात PSI माझगावकर, मुकेश यादव, रेवतकर, युनुस, पाल ह्या लोकांनी कामगिरी केलेली आहे. नागपूरमध्ये दिवसाढवळ्या स्कूटी चोरून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अखेर गजाळ केलंय. पुढील तपासात या आरोपीच्या आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार घडला आहे, जिथे 2 जणांनी लोकांना लाखोंचा चुना लावला. सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिराम सुतार यांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपींनी लोकांची विश्वास संपादन करून ऑनलाईन व्यवहारातून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. आपल्याकडे नागपूरमध्ये 2 डिजिटल अरेस्टचे गुन्हे सायबर पोलीस स्टेशनकडे नोंद करण्यात आले. त्यामध्ये एकामध्ये SBIमधील एक महिला कर्मचारी आहे जी रिटायर आहे, ज्याचं वय रिटायर असून त्याचे 65 वर्षाच्या वर आहे. त्या आणि त्यांचे मिस्टर दोघेच राहतात. त्यांची मुलं सगळे परदेशात नोकरी कामी आहे. तर त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं जे अकाउंट आहे ते SBIमध्ये सेविंग अकाउंट आहे. त्यामध्ये त्यांना एक हे आला KYC अपडेट करण्याबाबतचा कॉल आला आणि तुमचे बँकेचे सर्व कागदपत्र KYC अपडेट करा, नसेल तर तुमचं अकाउंट 2 तासात बंद होईल, अशा प्रकारे वगैरे त्यांना फोन आला. त्यानंतर त्यांना त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांच्याकडून विविध तुमच्या खात्यावर एवढे पैसे बाहेरच्या देशातून येतात आणि ते मनी लॉन्ड्रिंगचे पैसे असून तुम्हाला आम्ही अटक करू वगैरे असं फोनद्वारे हे करून डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 19 लाख रुपये भरून घेतले वेगवेगळ्या खात्यामध्ये. ही घटना 17/9 ते 20/9 या 3 दिवसामध्ये झाली होती आणि ती महिला आपल्याकडे 25 तारखेला आल्यानंतर आपण तात्काळ त्याबाबतची तक्रार नोंद करून FIR दाखल करण्यात आलेले आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये ते सुद्धा रिटायर बँक कर्मचारी आहेत. त्यामध्ये त्यांना बँकेत तुमच्या खात्यावर मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आलेले आहेत वगैरे असं सांगून त्यांना तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड मुंबईमध्ये लिंक असून त्या खात्यावर सुद्धा पैसे येत आहेत असं सांगून तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे ती आमच्या RBIच्या खात्यात आम्ही ED मार्फत चौकशी करू. ते तुमच्या आम्ही दिलेल्या RBIच्या खात्यामध्ये तुम्ही ती डिपॉझिट ठेवा, तपास संपल्यानंतर तुम्हाला परत करण्यात येईल असे वगैरे त्यांना सांगून त्यांना 2 ते 3 तास, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास असं त्यांना रूममध्ये फोनवरच ठेवून तसंच त्यांच्याकडे पैसे नसतानासुद्धा त्यांना मुथूट फायनान्समध्ये पाठवून त्यामार्फत त्यांच्या सोन्यावर कर्ज घेऊन त्यांच्या मार्फतीने विविध खात्यात पैसे भरून त्यांची फसवणूक केलेली आहे. यामध्ये त्यांचा 22 लाखाचा फ्रॉड झालेला आहे. सदरच्या दोन्ही घटना ह्या आमचे नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंगल सर, तसेच आमचे जॉईंट CP सर माननीय
आमचे DCP सर, मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये आम्ही 7.5 लाख रुपये बँकेमार्फत गोठवले आहेत, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ 10 लाखापर्यंत रक्कम ही फ्रीज केली आहे आणि यामध्ये तांत्रिक तपास चालू असून आरोपींनाही आम्ही तात्काळ लवकरच लवकर अटक करत आहोत. युवती खास सायबर फसवणुकीबाबतची बातमी. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहारात सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद व्यवहारांची तक्रार सामाजिक आणि पोलीस प्रशासनाकडे नोंदवावी. नागपूरच्या पांढराबुडीतील एका गृहिणीने तणावाखाली येऊन आपल्या दारुड्या पतीवर गंभीर हल्ला केला. हातात असलेली दारूची बाटली उचलून आपल्या पतीच्या डोक्यावर जोरदार वार केला. हल्ल्यामुळे रोशन गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूर अंबाझरी येथील पांढराबोडी परिसरात एका घरगुती वाद गंभीर वादात रूपांतरित झाला. 32 वर्षीय रोशन राजू सिंगारे आणि 28 वर्षीय प्रज्ञा यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता. रोशन याची मद्यपानाची सवय वाढल्याने वाद आणखी तीव्र झाला. सोमवार दुपारी पती रोशन मद्याच्या नशेत आपल्या पत्नी प्रज्ञाला मारहाण करीत होता. याच तणावाखाली आलेली प्रज्ञा यांनी हातात असलेली दारूची बाटली उचलून आपल्या पतीच्या डोक्यावर जोरदार वार केला. हल्ल्यामुळे रोशन गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंबाझरी पोलिसांनी घटनेची नोंद करून प्रज्ञा यांना बंदी घालण्यात आली आहे. पोलीस सध्या तपास करीत आहेत आणि दोन्ही कुटुंबियांच्या परिस्थितीची चौकशी सुरू आहे. ही घटना घरगुती वादामुळे वाढती हिंसा आणि मद्यपानाचे गंभीर परिणाम यावर लक्ष वेधते. नागपूरच्या पांढराबोडीतील ही घटना एक गंभीर इशारा आहे की घरगुती वादात नियंत्रण गमावल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत एक भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. केवळ तपासणीच नव्हे तर आवश्यक औषधी उपचार, तपासण्या, चाचण्या आणि सरकारी योजनांचा लाभ देखील रुग्णांना मिळाला. मुरमाडी तूप येथे आयोजित या आरोग्य शिबिराने गावात खऱ्या अर्थाने आरोग्य महत्त्वाचे स्वरूप धारण केले. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरवाडी तूप गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत 29 सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सुषमा चुटे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज आगलावे, दंतशल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार मुंडले, हाड व संविधान तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप आकरे यांची उपस्थिती लाभली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी डोंगरे आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिरादरम्यान शेकडो रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात ANC चेकअप, NCD स्क्रीनिंग, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, सिकल सेल तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड काढणे अशा विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य मित्र खोब्रागडे, सेवक सेविका आणि स्थानिक कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी डोंगरे यांनी शिबिर यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. मुरमाडे तूप येथे झालेल्या या आरोग्य शिबिराने ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा, तपासण्या व औषधोपचाराचा मोठा लाभ मिळाला. स्थानिक आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या सहकार्यामुळे झालेले हे आयोजन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जनतेसाठी वरदान ठरलं आहे. एटापल्लीच्या पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत अव्यवस्था आणि निष्काळजीपणाचा मोठा खेळ उघडकीस आलाय. नागरिकांच्या मूलभूत सोयीकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने जणू जनतेशी थट्टा मांडली. या प्रकरणामुळे भाकपाने गटविकास अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आलाय. 30 सप्टेंबर रोजी पंचायत समिती एटापल्ली येथे वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या आमसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. सभागृहात ध्वनी व्यवस्था निकृष्ट असल्यामुळे नागरिकांना कुणाचं बोलणं स्पष्टपणे ऐकू आलं नाही. समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांना मायक्रोफोन असूनही आपली मते मांडताना प्रचंड अडचण आली. त्यातच पंखे काही सुरू तर काही बंद असल्यामुळे प्रचंड उकाड्याने लोकांना बसणं कठीण झालं. दुसरीकडे मंचावर बसलेल्या मान्यवरांसाठी सुकामेवा पुरवण्यात आला. मात्र सामान्य नागरिकांना जागेवर पाणी वा नाश्त्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. या निष्काळजीपणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. याआधी अशा गैरसोयी टाळण्यासाठी भाकपाने प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते, तरी देखील आवश्यक तक्रारी करण्यात आली नाही, अशी कडवट टीका करण्यात आली. भाकपाचे जिल्हा सहसचिव कम्युनिस्ट सचिन मोतकुरवार यांनी स्पष्टपणे सांगितले की आमसभेतील ही अवस्था जनतेचा अपमान असून जबाबदारी थेट गट विकास अधिकाऱ्यांवर आहे.
या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने यापुढे काटेकोर तयारी करावी अशी मागणी पुढे येत आहे. माननीय आमदार धनुराव बाबा आत्राम यांच्या आमसभेत अत्यंत खराब अव्यवस्था होती. लोकांचा आवाज येत नव्हता, सर्वत्र गोंधळ माजला होता. लोकांना आपल्या समस्या सांगताना माननीय आमदार साहेबांना ऐकता येत नव्हते. या विषयाच्या तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी विरोधही केला, पण तेही न ऐकता तो नियोजन शून्य आमसभा चालली होती. तिथं हवेची व्यवस्था पुरेपूर नव्हती. भारतीय कम्युनिस्ट पार्टीने एक दिवसाआधी निवेदन देऊन पूर्वसूचना दिली की तिथं लोकांना साठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात यावी. तरी तिथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था बरोबर आढळून आली. यासाठी आम्ही पंचायत समितीचा निषेध करतो. निषेध. एटापल्ली पंचायत समितीची आमसभा ही जनतेच्या समस्या मांडण्याचं व्यासपीठ असायला हवं होतं, पण अव्यवस्था आणि निष्काळजीपणामुळे तेच व्यासपीठ लोकांच्या अपमानाचं कारण ठरलं. आता प्रशासन यापुढे जबाबदारी घेणार का, की पुन्हा नागरिकांना अशाच गैरसोयीचा सामना करावा लागणार, हा प्रश्न खरा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका असलेला सिरोंचा आणि इथं दक्षिणात्य परंपरेचा मोठा प्रभाव दिसून येतो. नवरात्री उत्सवाच्या काळात तेलंगणातील राष्ट्रीय सण मानला जाणारा बतुकम्मा सण महिलांच्या उत्साहाने साजरा केला जातोय. तेलुगू भाषिक समाजाच्या या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सांस्कृतिक विविधतेत अजून एक रंग भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील महिला दरवर्षी नवरात्री दरम्यान बतुकम्मा सण साजरा करतात. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विशेषतः दसऱ्याच्या आदल्या दिवशी महिलांचा मोठा जमाव एकत्र येतो. या सणात विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात देवी गौरीची प्रतिकृती तयार केली जाते. जितकी मोठी प्रतिकृती तितकी तिची महती मानली जाते. महिलांनी सजवलेले हे बतुकम्मा मंदिरात नेऊन पूजन केले जाते. फुलांनी सजलेली ही प्रतिकृती या सणाचे मुख्य आकर्षण ठरते. यावेळी महिला सामूहिकरित्या गाणी म्हणत नृत्य सादर करतात. सणामागील कथा देखील रंजक आहे. प्राचीन काळात उत्तर तेलंगणातील जंगलात राक्षसांचा कहर सुरू होता. महिलांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी आवाज उठवला आणि ऋषींच्या सल्ल्याने गौरी देवीची पूजा सुरू केली. माता गौरीने प्रसन्न होऊन राक्षसांचा नाश केला. त्यानंतर महिलांनी दरवर्षी बतुकम्मा सण साजरा करण्यास सुरुवात केली. सिरोंचा व अहेरी तालुक्यातील तेलुगू भाषिक समाज आजही ही परंपरा जपतो आहे. महिलांचा सहभाग या सणात वर्षागणिक वाढताना दिसतोय. सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक पूजा आणि सामूहिक गाणी यामुळे बतुकम्मा उत्सव जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गडचिरोलीच्या सीमा भागात साजरा होणारा बगुतम्मा सण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक ठरत आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरची ही अनोखी परंपरा स्थानिक संस्कृतीला नवा रंग देत आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. पुसद येथील आदिवासी समाजावर होणाऱ्या एसटी प्रवर्गातील घुसखोरी आणि अन्य अन्यायाविरोधात आदिवासी बंधूंनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदविला. पुसद शहरातील प्रमुख मार्गावर हजारो आदिवासी बंधूंनी सहभाग घेत मोर्चाचे रूपांतर सभेत केले. आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चाने पुसद शहर गजबजून टाकले. आदिवासी समाजाच्या लोकांनी आपल्या 14 मागण्यांसह रस्त्यावर उतरून निषेध नोंदविलाय. मोर्चा यशवंत रंगमंडीत संपत येथे मोठ्या संख्येने आदिवासी बंधूंनी सहभाग नोंदविला. मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एसटी प्रवर्गातील घुसखोरी थांबविणे आणि आदिवासी समाजाचे हक्क सुरक्षित करणे. या मोर्चात सहभागी झालेले नेते आणि आमदार यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकल्यात. मोर्चा दरम्यान आदिवासी बंधूंनी जोरदार घोषणा केल्यात आणि प्रशासनाकडे आपले प्रश्न मांडलेत. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला, ज्यामुळे पुसद शहरामध्ये शांततेत परंतु प्रभावी निषेध नोंदविला गेलाय.
बंजारा समाज जो आहे हा बंजारा मूळ समाज आदिवासी समाज गुण्यागोविंदाने राहतो. या गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजातल्या नेत्यांनी या समाजाच्या लोकांना सांगितलं पाहिजे की ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहे, ते यांच्या हक्कासाठी लढत आहे. आम्ही आदिवासीमध्ये जन्माला आलो, आम्ही आदिवासीच्या संरक्षणासाठी लढू. आम्ही आदिवासीच्या या परिशिष्टामध्ये सुरुवातीपासून आहोत अशा पद्धतीचा उद्घोष करून हे आरक्षण या ठिकाणी मागतायत. हे मुळातच असंवैधानिक आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये भारतीय संविधान या देशाला अर्पण करत असताना देशाच्या या संविधानामध्ये अनुसूची 13 मध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमधला असणाऱ्या सर्व रेकॉर्ड्स नियम बाह्य केलेले आहे, कालबाह्य केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलीही सूची, कुठलंही गॅजेट, कुठलंही प्रकरण त्या ठिकाणी या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही, लागू होऊ शकत नाही. मानववैद्यशास्त्रज्ञाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही निकष आमच्या आहेत त्या सगळ्या निकषांची पूर्तता करून घटनाकाराने 342व्या कलमाच्या अंतर्गत हे संवैधानिक आम्हाला आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या आरक्षणामध्ये कुणालाही येता येणार नाही ही आमची मुळातच मूळ मागणी आहे. परंतु जाणीवपूर्वक अनेक वर्षापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्हाला आदिवासी होता येईल काय, आदिवासींचे हक्क आणि अधिकार आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता येईल काय, अशा पद्धतीचा प्रयत्न काही राजकारणी मंडळी, काही चाणाक्ष लोक या ठिकाणी करत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा पूर्णमुळ आदिवासी लोकांचा कळवून विरोध आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा आम्ही विनंती केली आहे. मागच्याच 12 सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला मी पत्र लिहून कसे निकषामध्ये येऊ शकत नाही हे रीतसर आम्ही कळवलेलं आहे. पुसद येथील आदिवासी आरक्षण मोर्चाचे हे आंदोलन आपल्याला दाखविते की समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे. मोर्चाचे संदेश स्पष्ट आहेत. एसटी प्रवर्गातील घुसखोरी थांबवावी आणि आदिवासी समाजाच्या मागण्यांना तात्काळ न्याय मिळावा, अशी घटना आपल्या राज्यातील सामाजिक जागृतीची साक्ष आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत द्यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर संभाजी ब्रिगेडने मोर्चा काढला असून पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे आणि अवकाळी हवामानामुळे प्रचंड नुकसान झाले. संत्रा, सोयाबीन, कापूस यासह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. संभाजी ब्रिगेडने थेट माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या अशा मागण्यांसह शेतकरी हक्कासाठी हा मोर्चा निघाला. मोर्चा सुरू होताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोर्चेकऱ्यांना अडविले. संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे, हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान दिले पाहिजे असताना आम्ही अशोक चव्हाण यांच्या घरी हे प्रश्न मांडायला जात असताना आम्हाला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. जय जिजाऊ, जय जिजाऊ. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मदतीसाठीचा आवाज आणखी किती तीव्र होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. पण संभाजी ब्रिगेडने उचललेले पाऊल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मुदखेड तालुक्यातील बारड येथे शेतकऱ्यांनी हेक्टरी 1 लाख रुपये मदतीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडले.
सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत। या आंदोलनामुळे नांदेड ते भोकर महामार्ग जवळपास 2 तास ठप्प राहिला। नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। अनेक शेतजमीन खरडून गेल्या आहेत, तर सोयाबीन पीक, ज्वारीसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडलं। बारड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि नांदेड ते भोकर महामार्ग 2 तासांसाठी ठप्प केला। तहसीलदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं। शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती वाढवून हेक्टरी 1 लाख रुपये दिली जावी, कारण मुदखेड तालुका हा ओलिताचा असून पंचनामे मात्र कोरडवाहू प्रमाणे केले गेले आहेत। आज आम्ही बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण एकच की शेतकऱ्यावर जी हे वाईट वेळ आलेली आहे, शेतकऱ्या सोयाबीन गेलेला आहे, शेतकऱ्याची केळी गेलेली आहे, शेतकऱ्याचा कापूस गेलेला आहे, कारण सर्व पुरानं वाहून गेलेलं आहे। पिकच नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। म्हणून आम्ही नाविलाजानं आज बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड रस्त्यावर एक रस्ता रोको आंदोलन केलं आहे। आणि जर या सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी व आमची सर्व शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आमचं जे झालेलं 1-2 क्विंटल जे सोयाबीन आहे ते आम्ही बँकेमध्ये नेऊन टाकू आणि त्या जे बँका आम्हाला तगादा लावत आहेत की कर्ज भरा म्हणून त्या बँकांना ते सोयाबीन विकावं आणि आमचं कर्ज नील करावं। अन्यथा हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर डबल उतरू आणि रस्त्यावर उतरून आम्ही जाळपोळ करल, दगडफेक करल, काय करेल याचा अंत लागणार नाही। आमच्यावर केसेस होतील, सर्व काही आम्ही जेलमध्ये जाईल। सर्व आम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी आज भोगायला तयार आहोत आणि आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत ते आम्ही कपाळाला काळा मातीचे टिळक लावून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय महाराज। आज इथून जाताना आज आमचं रस्ता रोको आंदोलन चालू असताना बीजेपी सरकारचे राजेश पवार आमदार आले होते। ते या फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक त्या आमदाराला पाठवलं होतं की वा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघून, कारण काय हे आमदार खासदार असतील हे शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत। कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी ऐन वेळी मुद्दामून आमदार आले आणि आम्ही त्या आमदाराला घेराव टाकला आणि घेराव टाकून आमच्या कर्जमाफीबद्दल आणि ओला दुष्काळाबद्दल आम्ही त्यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमचा ओला दुष्काळ जाहीर करू आणि कर्ज माफ करू। आम्ही त्या आमदारांना सांगितलं आमचं कर्ज माफ ओला दुष्काळ जाहीर नाही झाला तर तुम्हाला याच्यानंतर रस्त्यावर फिरू देणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। पंचनाम्यात दुरुस्ती करून खरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। निवडणुकीच्या आधी आपण घोषणा पत्र जे दिलं लाडक्या बहिणीला 3100 रुपये, त्याच्यात 1500 आहेत। संपूर्ण सातबारा कोरा म्हणून आपण हे केलं, कर्जमाफीचे आश्वासने दिले आणि अजित पवार म्हणजे जे योग्य वेळ आहे त्या वेळेला आपण कर्जमाफी करतो। आता योग्य वेळ कोणती राहिली काय? शेतकऱ्यांनी काय जीव द्यायचे राहिले काय? याने काय थट्टा मांडली काय शेतकऱ्याची? आणि जिथं बिहारला आज मतदान आहे त्या महिन्याला 10,000 रुपये खात्यामध्ये टाकले इलेक्शनसाठी आणि इथे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या काहीच नाही, आता महाराष्ट्र पाण्याखाली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत की दिलेलं अनुदान हे तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेत आणि त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी सरकारने ठोस मदत द्यावी अशी आर्त हाक दिली आहे। आमच्या प्रमुख मागण्या आमच्या 3 प्रमुख मागण्या होत्या। ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या नागत लागलेल्या शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी। आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगायोग म्हणा या सरकारनं पाठवलेलं म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत फिरतो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ दिवाळीच्या आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय, आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली, जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोळखी गाडी आणलात तुम्ही, त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी। पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही। शेतकरी एवढा असा तणावात आहे, रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल। काय मागणी आहे शेतकऱ्यांना? आज दिवाळीच्या आत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी, 1 लाख रुपये हेक्टरी द्यावी। 10,000, 20,000, 50,000 हे काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही, 8,000, 8,500, 1 लाख रुपये हेक्टरी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा।
आणि काही होत नाही, फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना. नांदेड शहरातील बारळ येथे रस्ता रोको आंदोलन हे शेतकऱ्यांच्या असंतोषाचं मोठं चित्र ठरतंय. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत की शासनाची मदत पुरेशी आहे, यावर आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नांदगावच्या ग्रामदेवता श्री एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू आहे. शांकभरी नदीच्या तटावर वसलेले हे प्राचीन मंदिर आज भक्तांच्या उत्साहाने उजळून निघाले. परंपरा, श्रद्धा आणि सोहळ्याचा संगम घडविणारा हा महोत्सव पाहूयात या वृत्तामध्ये. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहराची ग्रामदेवता असलेल्या श्री एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा 8वा दिवस साजरा होत आहे. शाकंभरी नदीच्या तटावर वसलेले हे प्राचीन मंदिर शेकडो वर्षांचा इतिहास सांगतं. 3.5 एकविरा मंदिरांपैकी अमरावती, धुळे आणि नांदगाव ही पूर्ण मंदिरे मानली जातात. साधारण 350 वर्षांपूर्वी ब्रह्मानंद महाराजांना दर्शन दिल्यानंतर पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. संपूर्ण दगडी बांधणी असलेल्या या मंदिराला 2 घुमट्यांचा सुंदर माथा आहे. सध्या मंदिरात 11 फूट उंचीची सप्तशृंगी समान देवीची मूर्ती विराजमान आहे. देवीच्या 18 भुजांमध्ये अस्त्रशस्त्र असून पायाशी महिषासूर, शुंभ निशुंभ यांची मूर्ती आहे. गुरव कुटुंबीय पिढ्यानपिढ्या देवीची सेवा करीत आहे. पहाटे 5, दुपारी 12 आणि रात्री 8 वाजता देवीची आरती केली जाते. नवरात्रात महिलांकडून घटी बसवण्याची प्रथा आजही सुरू आहे. 9 दिवस 9 पैठणींमध्ये देवीचा शृंगार केला जातो. दररोज वेगवेगळ्या रूपात देवीचे दर्शन भाविकांना घडते. मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी विशेष पूजेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. मंदिराची देखभाल हिंदू पंच नांदगाव करत असून एकविरा यात्रा उत्सव समिती तसेच तालुक्यातील कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुम कांदे यांच्या प्रयत्नातून मंदिराचे सुशोभीकरण झाले आहे. या मंदिराबद्दल आणि या नवरात्रोत्सवाबद्दल मंदिराचे पुजारी प्रसाद गुरव यांनी सिटी न्यूजला माहिती दिली. आज आपण नांदगाव शहरातले ग्रामदैवत एकविरा माता इथे मंदिरात आलेलो आहोत. एकविरा मातेचा महिमा काय आहे, अपार महिमा. आज आपण जे इथे 5 पिढींपासून सेवा करत आहे त्यांच्याकडनं एकविरा मातेची महिमा म्हटल्यावर अनेक गोष्टी देवीच्या घडत असतात. की आपली देवी जवळपास 350 वर्षापासून पेशवेकालीन आहे. ब्रह्मानंद महाराजांना एकेकाळी दृष्टांत झाला की या गावामध्ये फार संकट आलेलं होतं. संकट दूर करण्याकरता त्यांना श्री रेणुका मातेने दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पेशवेकालीन म्हणजे पेशव्यांच्या साह्याने एक मंदिर तयार करा. मग त्यांनी हे मंदिराचं बांधकाम केलं 350 वर्षापूर्वी आणि आता सुस्थितीत अजून हे मंदिर असतं उभं आहे. आणि अनेक वैशिष्ट्य या मंदिराचे आहे. या मंदिर एकेकाळी 2006 साली वीज आलेली होती. वीज पडल्यानंतर सुद्धा हे मंदिर जसं तसं आज पण उभं आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस 3 वेळा आरत्या होत्या. पहाटे 5 वाजता, दुपारी 12:30 वाजता, रात्री 8:30 वाजता आणि लाखो संख्येने भाविक मंदिरात येत असतात. नांदगावच्या ग्रामदेवता श्री एकविरा देवीच्या नवरात्र महोत्सवाने संपूर्ण शहर भक्तिभावाने तल्लीन झाले आहे. परंपरेचा वारसा आणि भाविकांच्या श्रद्धेचा संगम असलेला हा महोत्सव नांदगावकरांसाठी आध्यात्मिक सोहळ्याचा मोठा उत्सव ठरत आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे वीज चोरी आणि तिच्यामुळे खंडित होणारा वीज पुरवठा. रावेर तालुक्यातील वाघोड गावाने यावर तोडगा काढण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जुन्या जीर्ण तारांच्या ऐवजी आता आधुनिक एअरबॅच केबल बसवली जात आहेत आणि याच उपक्रमामुळे वीज चोरीलाही आळा बसेल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात अनेक वर्षांपासून वीज चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. गावात 4 ट्रान्सफॉर्मर असून जुन्या जीर्ण झालेल्या तारांवर आकळे टाकून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली जात होती. यामुळे दररोज फ्यूज उडणे, पुरवठा खंडित होणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत होता. गावात स्थायी लाईनमन उपलब्ध नसल्याने अडचणी अधिक वाढल्या होत्या. महावितरण कंपनीच्या तिजोरीवरही या वीज चोरीचा गंभीर परिणाम झाला होता. परंतु आता या परिस्थितीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने मोठी मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण वाघोड गावात एअर बंच केबल बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. या कामासाठी पोल उभारणे, खड्डे खोदणे आदी प्रक्रिया सुरू असून लवकरच ही नवी
तंत्रज्ञानाधारित वायरिंग पूर्ण होणार आहे. या केबलमुळे वीज चोरीवर नियंत्रण येणार असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वीज चोरीमुळे गावकऱ्यांचा त्रास तर महावितरण कंपनीला तोटा अशा दुहेरी संकटातून वाघोड गावात आता सुटणार आहे. एअरबँच केबल या आधुनिक उपाययोजनेमुळे गावात स्थिर वीज पुरवठा होईल आणि वीज चोरीला आळा बसेल. महावितरणाच्या या उपक्रमामुळे अन्य गावासाठीही आदर्श निर्माण होणार आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रीय दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.